जे मारुती स्तोत्र आहे, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, 1 महिन्याआधी सगळ्यांनी मिळून संकल्प करायचा आहे। तो संकल्प असा। नमस्कार, तुम्ही सगळेजण साधनेला उत्सुक आहात, काहींनी सुरुवात केलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद देखील आपल्याला मिळतोय। छान कमेंट तुमच्या येत आहेत। आता त्या साधनेला थोडंसं आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि ते म्हणजे आज आहे नारळी पौर्णिमा आणि बरोबर 1 महिन्यानंतर हनुमान जन्मोत्सव येणार आहे पौर्णिमेच्या दिवशी। सर्वात अगोदर तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा, धुलीवंदनाच्या, रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर मला आज एक सांगायचं आहे की आजपासून आपण 1 महिन्याआधी सगळ्यांनी मिळून संकल्प करायचा आहे। तो संकल्प असा की बरोबर 2 एप्रिलला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आहे हनुमान जन्मोत्सव, हनुमानाचा वाढदिवस। तर या दिवसापर्यंत आपल्याला करायचं असं आहे की हिंदी मधली हनुमान चालीसा आणि मराठी मधली जे मारुती स्तोत्र आहे, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनार्यंजनी सुता रामदूता प्रभंजना, किंवा हनुमान चालीसा तुलसीदासांची, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस तिव लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा। हे दोन्हीही किंवा दोघांपैकी कोणतंही एक जास्तीत जास्त वेळा 1 महिन्यामध्ये आपल्याला म्हणायचं आहे। हे सगळं आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या हनुमंतानी बल, बुद्धी, तेज, विद्या, यश, कीर्ती, संपत्ती, सगळे जे गुण आहेत चांगले, सगळ्या ज्या काही संपत्ती आहेत त्या प्राप्त करून द्याव्यात। आपली भक्ती वाढावी। त्याचप्रमाणे जशी प्रभू रामचंद्रांची भक्ती हनुमंतांनी केली तशी आपल्या हातून देखील देवाची भक्ती व्हावी, रामाची भक्ती व्हावी, हनुमंताची भक्ती व्हावी, यासाठी आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे। तर ज्यांना हनुमान चालीसा बोलायचं ते हनुमान चालीसा म्हणा रोज, आणि ज्यांना भीमरूपी महारुद्र म्हणायचं आहे त्यांनी ते म्हणा। येत नसेल तर वाचा सुरुवातीला किंवा ऐका, यूट्यूबवर अनेकांनी म्हटलेलं आहे ते ऐका। जेवढं जास्तीत जास्त आपल्याला करता येण्यासारखं आहे आणि महिन्याभरामध्ये किती झालं हे तुम्ही नोंद करा आणि तुम्हाला त्यावेळेला एक गुगल फॉर्म देण्यात येईल किंवा एक नंबर देण्यात येईल, त्या ठिकाणी आम्हाला पाठवायचं आहे, तुमचं नाव पाठवायचं आहे आणि तुमच्याकडून ही सेवा किती वेळा झाली हे 1 महिन्यामध्ये हे लिहून पाठवायचं आहे। तुम्हाला आठवत असेल तर आपण श्री सुक्ताच्या वेळेला अशी साधना केलेली होती आणि त्याला देखील तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला होता। तशी हनुमान साधनेचे व्हिडिओ आपले सुरू आहेतच, ते अजून येणार आहेतच, पण त्याचबरोबर 1 महिन्यामध्ये आपण मन, बुद्धी, चित्त अजून सुंदर करण्यासाठी आपण दररोज जास्तीत जास्त हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र म्हणायचं, लिहून ठेवायचं आणि त्यानंतर आम्हाला कळवायचं। आपण सगळ्यांची एक बेरीज करूया आणि आपण ते हनुमंताच्या, प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपण समर्पित करूया आणि सांगूया की आमची सेवा तू गोड मानून घे। लक्षात घ्या, सगळ्यात मोठी सेवा ही नामस्मरणाची सेवा आहे। सर्वात मोठा जो काही आशीर्वाद देवाकडून प्राप्त होतो तो नामस्मरणाने प्राप्त होतो आणि ज्ञानेश्वर असतील, नरसिंह मेहता असतील, तुलसीदास असतील, प्रत्येकाने एकच सांगितलं आहे की नामामध्ये ताकद आहे आणि आपण हे जेव्हा बोलणार आहोत तेव्हा आपण नामच घेणार आहोत आणि ह्या नामाच्या माध्यमातून आपलं मन, बुद्धी, चित्त आपण अजून शुद्ध करणार आहोत, आपलं मन अजून आपण प्रसन्न करणार आहोत। तर तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर आत्ता तुम्ही जय हनुमान जय श्रीराम लिहा आणि सांगा की होय मी तयार आहे, आपण करूया। मी पुढच्या जे काही व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगत राहणार आहेच, पण त्याचबरोबर आपण हा संकल्प करूया आणि बघा खूप छान वाटणार आहे। मला अजूनही अनेक जण सांगतात की श्री सुक्त केलं होतं तसं परत करणार आहात का? तर आपण त्या वेळेला नक्की त्या गोष्टी करणार आहोत। तसंच आत्ता 1 महिना आपल्या हातामध्ये आहे, आपलं बल, बुद्धी, चित्त जे आहे हे वाढवण्यासाठी हनुमानाचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे, धारण करायचा आहे। प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्याला धारण करायचा आहे। हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा, त्यांनाही सांगा की आपण करूया, कारण की सामूहिक प्रार्थना ही सदैव लोककल्याणाचीच असते आणि त्याच्यातून समाजाचं कल्याण होत असतं, आपल्या स्वतःचा त्यातून लाभ होत असतो, कल्याणच होत असतं। यासाठी तुम्ही अधिकाधिक पाठवा, तुमच्या स्टेटसवर ठेवा आणि आत्ता लगेच जय हनुमान जय श्रीराम लिहा आणि सांगा की मी करायला तयार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा आणि हनुमंताची साधना जी काय आपण करतो आहेत ती तशीच करत राहा। जय हनुमान जय श्रीराम।